स्वातंत्र्य दिनाच्या विशेष भागात आपले स्वागत व प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणांचं अभिवादन। सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। पवित्र शास्त्र बायबलमध्ये योहान कृत वर्तमानाच्या 8व्या अध्यायातील 32व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल। बालपणापासून मनुष्याला बंधनं नकोशी वाटतात, तरी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तो कोणत्या ना कोणत्या बंधनात अडकलेला असतो। बालपणी त्याला आईवडिलांच्या बंधनात राहावे लागते, शालेय जीवनात त्यात शाळा व शिक्षकांच्या बंधनांची भर पडते। जसा जसा तो वयाने वाढत जातो तसा तसा तो नोकरी, विवाह वगैरे वगैरे यांची बंधने स्वीकारतो। हळूहळू तो अनेक कर्तव्य व जबाबदाऱ्या यांच्या बंधनात अडकत जातो आणि मग या बंधनांतून आपल्याला कधी एकदाची मुक्ती मिळेल असे त्याला वाटायला लागते। थोडक्यात मनुष्याला स्वातंत्र्य प्रिय वाटते, परंतु खरेखुरे स्वातंत्र्य त्याच्या वाट्याला येते का? मनुष्य कोणत्याही देश, प्रांत, भाषा, जात, धर्म, पंथाचा असो अथवा स्त्री, पुरुष, श्रीमंत वा गरीब, उच्च पदस्थ वा बेरोजगार असो, तो जन्मापासूनच पापाचा गुलाम असतो। मनुष्यात जन्मतः पाप करण्याचा स्वभाव असतो। यहुद्यांशी बोलताना प्रभू म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे। हे दास्यत्व किंवा ही गुलामगिरी आपला मूळ पुरुष आदाम याच्यापासून चालत आलेली आहे। पाप ही एक अशी भयानक बाब आहे जी मनुष्याला जकडून टाकीते व केवळ शारीरिकच नव्हे तर त्याला आत्मिक मरणाच्या दारात ढकलेतोपर्यंत त्याचा पिछा सोडत नाही। येशू मात्र एक उपाय सुचवितो। तो म्हणतो, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला मुक्त करेल। सत्य काय आहे याचेही उत्तर प्रभू येशूनेच दिले आहे। तो म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे। माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही। पिता स्वर्गात आहे, म्हणजेच ख्रिस्ताद्वारे आल्यास मनुष्य स्वर्गात जाऊ शकतो। कारण मनुष्याला पापाच्या बंधनातून सोडविण्यासाठी ख्रिस्ताने मनुष्याच्या बदलीचे मरण स्वीकारले व मरण व कबरेची सत्ता मोडून तो पुनरुत्थित झाला। ख्रिस्त जो सत्य त्याला ओळखणारा सत्य समजतो व त्याच्यावर विश्वास ठेवितो, तो पाप व त्याचा परिणाम मरण यांच्या बंधनांतून मुक्त होतो। आज आपला देश स्वातंत्र्याचा आनंद लुटत असताना आपण त्यासोबतच पाप व मरण यांपासून बंधमुक्त होण्याचा आनंद नाही का मिळविणार? आपल्याला हा आनंद मिळावा अशी प्रभुचरणी प्रार्थना। धन्यवाद।